सांगितला नाही, आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा नये. जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे. अडवणूक असू नये. यावरून शरद पवार देखील नाराज असल्याचं मला वाटतं. ते म्हणतायत की आमचा काही पक्ष हा मुस्लिम पक्ष नाहीये. ज्या जागा दिल्या जात आहेत जागा वाटपात त्या मुस्लिम जागा ज्या आहेत मुस्लिम बोर्ड तिथल्या जागा देत आहेत. विद्यमान नगरसेवक होते तिथे त्या जागा दिल्या जात नाही, खास करून विक्रोळी कुर्ला. पाहू नये, त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाहीये. जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. एक एक जागा महत्त्वाची आहे आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसून मुस्लिम हा आमच्याबरोबर आहे. ठाकरे बंधूंची युती होती, दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत. मग जाऊ द्या. कालपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून. ठाकरे काय झालं की नाही, काहीच नाही ना. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत होते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक. कसा विश्वास ठेवायचा कोणावर? राऊत साहेब, ठाकरे बंधू सतत हा दावा करतायत की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार, भगवा फडकणार, महापौर मराठीच असेल. पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? कशाला पाहिजे? कोणाचा महापौर बघा, कोणाचा स्टँडिंग कशा करता तुम्हाला आधी 2018ला जे यूसी मध्ये झालेलं काय झालं 2000 ते पाहता म्हणजे अधिकार तुम्ही 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 अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता. पण तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका, कळलं का? ते तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षातील अनेक आमदार, खासदार किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवार मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परत राजकीय घराणेशाहीचा आरोप आहे. मला असं वाटत नाही. विनोद घोसाळकर आपल्या पक्षातले अनेक, सुनील प्रभू आहेत, अजय चौधरी आहेत, विनायक राऊत आहेत, ते सर्वांची नावं पुढे येतात. त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारीसाठी जोर लावतात. संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत, युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र